नमस्कार, मी मोनाली स्वागत करते मोनालीज फूड कोर्टच्या नवीन रेसिपीमध्ये. आणि तुम्ही इथे बघू शकता छानपैकी मस्त टुमटुमीत फुगलेल्या तिखट पुऱ्या आहेत. आणि पावसाळा चालू आहे, सगळीकडेच भरपूर पाऊस पडतोय. तुम्ही इथे बघू शकता मस्त अगदी छान वातावरण आहे. तर अशा वेळी ह्या गरम गरम मस्त टम्म फुगलेल्या तिखट पुरी आणि फक्कड आलं घातलेला चहा असा बेत नक्की करून बघा. चला तर मग वळूयात आपल्या किचन कडे. तिखट पुऱ्या बनवण्यासाठी काय काय घेतले ते आपण बघूया. इथे 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यासाठी इथे मी पाव कप बारीक रवा घेतलेला आहे. जर बारीक रवा नसेल तर तुम्ही जो आपला रेग्युलर रवा असतो तो मिक्सर मध्ये फिरवून घ्या. चवीपुरतं मीठ आहे. इथे एक मोठी मिरची आणि अजून थोडं म्हणजे 1.5 मिरची मी कापून घेतलेली आहे. त्याचबरोबर 4 ते 5 लसूण पाकळ्या आहेत. अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा ओवा आहे, हळद आहे, मीठ आहे आणि त्याचबरोबर आपल्याला तेलाचं मोहन घ्यायचंय. ते मी 2 चमचे तेल गरम करून घेणार आहे आणि तळण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला एक भरड बनवून घ्यायची आहे. त्यासाठी काय करायचं, हे जे मिरचीचे तुकडे आहेत त्याचबरोबर लसणाच्या पाकळ्या आहेत या मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायच्या. याच्यामध्ये घालायचं हे जिरं आणि ओवा. ओवा अगदी थोडा घालते मी. आता हे जिन्नस जे आहेत ते आपण मिक्सरला बारीक फिरवून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता ही भरड मी करून घेतलेली आहे. आता आपण पीठ मळून घेऊयात. आता या भांड्यामध्ये मी घेते हे 1 कप गव्हाचं पीठ. त्याच्यामध्ये घालायचा आहे हा बारीक रवा जो पाव कप आहे. आता याच्यामध्ये आपल्याला ही जी भरड करून घेतलेली आहे ती घालायची आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा हळद आणि मी अगदी थोडीशी मिरची पावडर घेतलेली आहे. फार घेत नाही, थोडासा कलर येण्यासाठी ही मिरची पावडर घालून घेऊया. आणि त्याचबरोबर आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ. आता इथे हे 2 चमचे तेल आहे जे मी छान कडकडीत गरम करून घेतलेला आहे. अगदी 2 चमचेच घ्यायचं, ते याच्यावर आपल्याला घालून घ्यायचं आहे. आणि आता हे हलकसं थंड झालं की आपण पुढची कृती बघूया. आता एक 5 मिनिटं झालेली आहेत. आता काय करायचं, तर हे जे तेल आहे ते या पिठाला छान असं चोळून चोळून घ्यायचं, म्हणजे ते सगळीकडे लागेल. या पद्धतीने अगदी पूर्ण पिठाला तेल लागलं पाहिजे. आता हे गरम तेल घातल्यामुळे काय होतं ना, या ज्या पुऱ्या आहेत त्या छान खुसखुशीत होतात. तुम्ही जर असा गोळा केला तर बघू शकता छान असा गोळा तयार होतोय. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचा छान घट्टसर गोळा आपण बनवून घेणार आहोत. एकदम पाणी नाही घालायचं, हळूहळू घालून आपण गोळा मळून घेऊया. आता हा छानसा घट्टसर गोळा मळून झाला. याच्यावर झाकण ठेवायचं आणि एक 10 मिनिटं तरी आपण हे मुरू देणार आहोत. कारण रवा आहे त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी व्यवस्थित ऍब्झॉर्ब झालं पाहिजे. त्यामुळे आपण एक 10 मिनिटं हे ठेवून देऊया. तर हे जे पीठ आहे ते एक 15 मिनिटं मी मुरवून घेतलेलं आहे. आता काय करायचं, आता परत एकदा छान मळून घ्यायचं आणि याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे. थोडं एकसारखं करून घ्यायचा. आता याचे मोठे गोळे करून घेऊया. तुम्हाला हवं तर तुम्ही एक एक पुरी देखील लाटू शकता, पण मी शक्यतो पुरी असं एक एक लाटत नाही. मोठी पोळी लाटून घेते आणि त्याच्या पुऱ्या बनवते. आता शक्यतो पीठ घ्यायचं नाही, जर लागलं तर आपण पीठ घेऊया. आता ही पुरी आपण लाटून घेणार आहोत. जितकी शक्य होईल तितकी लाटायची आणि मग लागलंच तर आपण सुकं पीठ घेऊया गव्हाचं. थोड्या मीडियम साईजच्या पुऱ्या लाटायच्या.
खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही. एजेस थोड्या लाटून घेते मी. तुम्ही थिकनेस बघू शकता याचा. खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही. आता मी ग्लासाने पाडते कारण थोडा मोठ्या साईजचा ग्लास आहे माझ्याकडे. तुम्ही वाटीने देखील पुऱ्या पाडू शकता. छान एकसारखी झाली आहे पुरी. तर मी सगळ्या पुऱ्या लाटून घेते. तर इथे या पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत. 1 कप गव्हाचं पीठ घेतलं तर साधारण 15 पुऱ्या बनतात. आता आपण ह्या तळून घेऊया. पुऱ्या लाटत असताना एकीकडे मी तेल गरम करत ठेवलं होतं. आपण तेल तापलं का चेक करूया. पटकन वरती येते, याचा अर्थ तेल गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये एक एक पुरी सोडायची आहे आणि तळून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मी थोडीशी मीडियम करते आणि एक बाजू व्यवस्थित तळून पुरी वरती आली आणि छान तळून झाली एक बाजू की आपण पलटी करणार आहोत. तुम्ही बघू शकता पुरी किती छान अगदी टम्म फुगलेली आहे. तर ही बाजू तळून घेऊया आणि मग आपण पलटी करणार आहोत. आता ही बाजू चेक करूया. छान लालसर झालेली आहे. आता आपण पलटी करणार आहोत. घाई नाही करायची, उलटायची. आता दुसरी पुरी मी घालून घेते याच्यामध्ये, म्हणजे ही पुरी होईपर्यंत ती देखील वरती येईल. खूप छान फुगतात पुऱ्या. त्याची दुसरी बाजू देखील छान लालसर झालेली आहे. आता आपण ही काढून घेऊया. टिश्यू पेपरवर काढायची अशी, किंवा एखादी जाळी घ्यायची आणि त्या जाळीवर काढायची. खाली प्लेट ठेवून द्यायची, म्हणजे जर एक्स्ट्राचं तेल असेल तर ते खाली झिरपेल. खूप छान अगदी टम्म फुगतात पुऱ्या आणि काही गरज नाही लागत. अगदी पुरी प्रेस करायची वगैरे काही गरज लागत नाही. आता या पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तळून घेते. इथे तुम्ही बघू शकता प्रत्येक पुरी मस्त टमटमीत फुगलेली आहे. याच्यामध्ये आपण रवा वापरलाय त्यामुळे या पुऱ्या मस्त थोड्याशा कडक होतात, अगदी मऊ होऊन जात नाहीत. तर या आषाढात नक्की बनवून बघा. खायच्या कशा तर ही पुरी आणि गरमागरम आल्याचा चहा हे कॉम्बिनेशन खूप भन्नाट लागतं. नक्की ट्राय करून बघा. तर नक्की बनवून बघा आणि लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुमचा अभिप्राय कमेंटद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सहित. तोपर्यंत या पुऱ्या नक्की बनवून बघा आणि स्टे ट्यून्ड. थँक्यू.